गेले असेल ती नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आहे रविवार आणि रविवार असून तर आम्ही किराणा भरायला गेलो होतो। किराणा भरून आल्यानंतर मला दाढी करायची होती, दाढी करायला गेलो आणि योगिता तेलना मी घरात सोडल्यानंतर ते घरात होते। मला योगिताचा अर्जंट फोन आला, मी दाढीच करत होतो, म्हणजे बसलो नव्हतो अजून, नंबर लावलेला होता। तर योगिताचा फोन आला मला आणि योगिता सांगायला लागली की आपल्या घरात साप आहे म्हणे। मावड्याने बघितला साप, तर शेपटी बघितली मावड्याने, तर मावड्या सांगत होता बाथरूममध्ये घुसला म्हणे साप। तर आम्ही लगेच बाहेरून कडी लावून घेतली बाथरूमची आणि बाहेर पळून आलो। तर खूप मी जीव घाबरलो आहे माझा आणि आता सर्पमित्राला फोन केला आहे, तो येतोय। आज बाजारात जायचं होतं, म्हणजे जायचं आहे पिंपळनेरला, तर अजून थोडा वेळ आहे। तर आपण आता तुम्हाला दाखवतो आता कुठे साप आहे, आता जाऊ आपण बघू। तर आपण मारण्याचा पण प्रयत्न केला होता, हे बघा लाकूड आणलं होतं। तर म्हटलं आपला जीव घाबरतो, म्हटलं कशाला मारू, तुम्हाला दाखवतो आता वरती। आपले स्पीकरचे बॉक्स ठेवलेले होते इथं। इथं गणू आलेला आहे, वाजणारे पोरं पण येऊन लागले होते। तर इथं घरात शिरताना सुद्धा मला जीव भीती वाटते। इकडे बघू शकता, इथे बाथरूम आहे, इथे साप आम्ही इथं लपून ठेवलं, कोंडून ठेवलं, त्याला कडी लावून घेतली आहे। आणि इकडे बघू शकता तुम्ही, किराणा भरला होता तसा जसा पडला आहे बा, इथे इकडे पिशवी पडली आहे, इकडे डबा पडला आहे आणि हे बा हे साबण असे पडलेत। आणि हे बा शेंगदाणे ठेवले होते तव्यावर, गॅस चालू असतानाच योगिता पळून गेली खाली। तर गॅस चालू होता, मग गणू आला, मग गणूने बंद केला गॅस, ते पुरे शेंगदाणे जळून गेले, बघू शकता तुम्ही। तर घरात कसं काय येऊ शकतो, वरती साप कसं काय येऊ शकतो, मला कमेंट करून सांगा मित्रांनो, कारण की मला एवढं त्याच्याबद्दल एवढी माहिती नाही आहे। इथे साप, तो आता सर्पमित्र येतोय, सर्पमित्र एवढा त्याला कॉल केला जायकडे येऊन, तर तोच पकडेला, तर कसं काय पकडतो काय माहिती। आमचा तर खूप जीव घाबरतोय माझा। आणि घरात कसं काय, वरती कसं काय येऊ शकतो साप, विशेष गोष्ट आहे ना। आता बघू आता साप कोणता प्रकार आहे, सापामध्ये भरपूर प्रकार असतात, काही काही भिंतीवर बी चालतं वाटतं ना, काही काही भिंतीवर पण सापा चालतं। आपण आता हा कोणता प्रकार आहे आपण बघू, आता तो पकडेल तेव्हाच कळेल आपल्याला। तर त्याचा वेट करतोय आपण। सर्पमित्र त्याला म्हटलं फास्ट ये, 10 मिनिटात ये, जायकडे येऊन 10-15 मिनिटं लागते यायला, ते येतोय, आपण त्याची वाट बघू। तोपर्यंत थांबतील आपले मित्र, इथंच घराजवळ थांबतील, मी तोपर्यंत त्याची वाट बघतो खाली। आता आलेत ते सर्पमित्र, आता ते पाहू आता ते कसं काय पकडता। चला चला वरती चला, हा ते वरती चला, ते पोरं पाय तिथं। लाईट पण आहे बघा मध्ये, लाईट लावा। हा लाईट लावा ना, कोणतं बटन चालू आहे माझा। हां चालू आहे। हा टेप दरवाजा पण पाहिजे बरं का, दरवाजा पण होता। चप्पल कोण झाड वरनच गेले असेल ती बिनविषारी। हा तो बघा मित्रांनो, बघू शकता तुम्ही, ते आले 1 मिनिटात त्यांनी साप पकडून घेतला। झाडावर न गेला असेल ते।
ते सांगताय की झाडावरून येऊ शकतो तो दामन जातीचा साप आहे तो, म्हणजे विषारी बिनविषारी असतो तो. बिनविषारी. काहीतरी देऊ पॅक करायला. ए माऊ तिकडे हे बाय, हा बा साप आहे बाय. आहे का बाटली वगैरे? रेस्क्यू ऑपरेशन सक्सेसफुल. सक्सेसफुल. ओके. चला येतो मग. भाऊनी 2 मिनिटात आले आणि लगेच 2 मिनिटात पकडून घेतलं त्यांनी. किती बी विषारी राहिला असं तरी पकडून घेतलं असतात, त्याच्यात काही नाही. ते बा हात्यात पण होतं. हे का बघा कसं दिसतं ते बघितलं का? पिवळा कलर आला. जीप काढतो. तर आपले जायकड्याचे भाऊ आले होते सर्पमित्र. तर ते जायकड्याला राहता. जायकड्याच्या अंडरमध्ये जर असेल कोणी, जर साप निघाला तर 100% त्यांना कॉन्टॅक्ट करायला मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देऊन देतो त्यांचा. तर गेले ते सर्पमित्र गेले, तर त्यांना चार्ज वगैरे देऊन दिलं त्यांना. आपल्या ओळखीचेच होते ते, संबंधाचेच होते. तर ठीक आहे, खूप घाम फुटला होता मला. म्हटलं आता काय होईल. हे होते मारायला म्हणे, मारून टाकतो म्हणे मी, पण म्हटलं जाऊ दे, त्यांना भेटून गेले ते, आपल्याला पण येऊन लागले ते अर्जंट. ठीक आहे, बरं झालं. तर आता तयारी करतो आणि वाजायला जातो. सगळे पोरं येऊन लागले, गाडी पण ओपन झाली. चल माऊ चल. आता माऊ असतो मध्ये म्हणून जास्त जीव आवडतो. तो सांगत होता की झाडावर आला असेल म्हणे. ती बाई योगिताने पुरे बा गॅस चालू ठेवून गेले, ती पुरे जाऊन टाकले. मी घरात नाही थांबणार, मला जे माहिती नाही. हं? आपण अजिबात नाही थांबणार इथं. काय सांगा बरं. इकडनं मग इकडनं असं ना घरात घुसलं असं. इकडनं येईल कुठून पर्यंत? इकडनं काही बघू शकता मित्रांनो, इकडनं गॅलरी आहे, मोठी गॅलरी आहे. पण ते दामन जातीचा साप आहे, तो कुठं उडू शकतो म्हणजे डायरेक्ट म्हणजे असं पूर्ण उडी मारू शकतो बा कुठं बी. असं राहतं ते दाम, एकदम चपळ असतं. मी काहीच नाही ठेवत मला. तयारी वगैरे करतो. बरं झालं पोरं पण येऊन लागले होते, नाही तर मी एकटे राहिलो असतो, मी इथं वरती आलोच असतो. तर ठीक आहे मित्रांनो, रेस्क्यू ऑपरेशन झालं आपलं. बरं झालं, तो सर्पमित्र येऊन लागला, टाईमावर भेटला. आणि एक इथला पण इथं पण होता एक सर्पमित्र, पण तो तिकडे निघून गेला आहे कुठेतरी. त्याला फोन केला होता मी, तो बाहेर गेला होता. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता वाजाला जाण्याची तयारी. तर बघू शकता खिडकीमध्ये, खिडकी पण आहे, खिडकीमधून पण येऊ शकतो. खिडकीमधून पण आला असेल किंवा इकडनं पण आला असेल. ही खिडकीमध्ये लोक करून ठेवायला लागत असेल. हे कसं आहे, ते हवा म्हणजे गरम होतं ना, म्हणून आपण खिडकी खोलून ठेवतो. तर भेटूया चला. आता मी लगेच दुसरा ब्लॉग बनवतो. पिंपळनेरला जातोय मी, देवाचा कार्यक्रम आहे. 2 गाड्या आहेत, स्वरसम्राट पण आहे आणि आपला बँड पण आहे, एक लेडीजसाठी आणि एक जेंट्ससाठी. तर आता बनवतो पुढचा ब्लॉग. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्येच. ठीक आहे, गुड बाय मित्रांनो, टेक केअर.